एक साल की एक साल की ऐसा फर्क नहीं रेगुलर चालू जय रविदास. जय नमस्कार. मी चंद्रकांत ठाकरे, माझे सहकारी राजाभाऊ आहेर, त्याचबरोबर अमोलजी गांगुर्डे आणि रविराजजी कासवे. आज आम्ही माननीय ओमप्रकाशजी तव्वर यांच्या होलसेल हे जे दुकान आपण पाहत आहात, अतिशय कष्टातून हे निर्माण झालेलं आहे. त्यांचे वडील हुकुमचंद हिराजी तव्वर आणि त्यांच्या मातोश्री कमलाबाई हुकुमचंद तव्वर. तर हे जे दाम्पत्य आहे, हे दाम्पत्यांचे हे चिरंजीव आहेत. हे राकेश शेठ तव्वर आहेत आणि हे मोठे त्यांचे बंधू ओमप्रकाश तव्वर आहेत. आणि त्यांचे एक लहान भाऊ ते मेन रोडचं ठाकरे रोडचं जे दुकान आहे ते किशोरजी तव्वर, ते तिथलं दुकान सांभाळतात. सांगण्याचं आणि व्हिडिओ घेण्याचं कारण हेच आहे की हा व्हिडिओ आपल्या समाज बांधवांपर्यंत, हा तळागाळाच्या समाज बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ज्यांचं चप्पल बूटचं किरकोळ शॉपी आहे, जे रिटेल विक्रेते आहेत, ते रिटेल विक्रेत्यांनाही माझं सांगणं आहे की आपल्या दुकानाचं, आपल्या समाजाचं हे दुकान आहे, होलसेल दुकान आहे. नाशिकमध्ये मी तर म्हणेल की यांचं आज टॉपला दुकान आहे. टॉपला असो असो आपल्या हिशोबाने ते नक्कीच टॉपला आहे. बाकीचे आहे शिंदे वगैरे ते आपल्या समाजामध्ये, हा आपल्या समाजाने म्हणतोय की बरोबर. टॉपचं दुकान आहे होलसेल मध्ये. आणि बरेचसे गिराईक आपले या ठिकाणी येतात आणि त्यांचे रिलेशन खूप गिराईकांशी खूप चांगले आहेत. ते चर्मकार समाजाचे असल्यामुळं जरी ते राजस्थानी आहेत, परंतु गुरु रविदासांना मानणारा वर्ग हेच आहेत राजस्थानमधील. हे रविदास या चर्मकार आहेत, आपण हे रविदास या चर्मकार आहोत. आणि यांच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो बऱ्यापैकी आपलाच 90% असं झाला की तोही चर्मकाराच येतो. राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये समाधी आहे वगैरे तिथूनच आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्यांचे वडील जे आहेत हुकुमचंद हिराजी तव्वर यांनी बिडी कामगार म्हणजे तुमचा अमृतधामचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आधी छोटंसं घर घेतलं आणि त्या ठिकाणी जे हँडमेड चप्पल असायची, खाली रबर सोल असायचं, वरती रिक्झिनचे वगैरे जे पट्टे बनायचे, पण त्यात त्यांनी फॅन्सी बनवायला सुरुवात केली. ही त्यांची, मी तर म्हण की उगम तिथून आहे. नाव पण साहेबांचं उगमचंद आहे आणि उगमही त्या चपलीचा उगमही यांच्या वडिलांनीच केला. ते इतके चालले, इतक्या चपला चालल्या, यांचं पाहून यांचे जे जवळचे नातेवाईक होते तेही त्यांनी बोलवले. काही कारागीर म्हणून आले आणि काहींनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरुवात केली. पाहता पाहता आज मी पाहतोय की 15 वर्षापूर्वी हे ओमप्रकाशजी, राकेशजी, त्यांचे वडील, त्यांच्याकडे एक रिक्षा असायची आणि ते खेडोपाडी, घोटी असो, इगतपुरी असो, सायकेडा असो, चांदोरी असो, ओझर असो, तुमचं पिंपळगाव असो, या ठिकाणी पूर्ण ते जो हँडमेड माल बनलेला असायचा त्या ठिकाणी ते सेल आउट करायचे. आणि त्यातून त्यांनी चांगलं एक अर्निंग, उत्पन्नाचं सोर्स निर्माण केलं. आणि पहिला मी तर म्हणेल की व्यवसाय जे करतात, कुठलाही व्यवसाय, आपल्या चप्पल व्यवसायामध्ये सगळ्यात मोठा बंगला त्या ठिकाणी यांच्या वडिलांनी बांधला बिडी कामगारमध्ये. आणि त्या बंगला बांधला आणि बंगल्यात काम चालू केलं. विशेष म्हणजे बंगल्यात काम चालू करून दिलं. लोक बंगल्यात राहतात, शोभेसाठी बनवतात, पण त्यांनी शोभेसाठी न वापरता त्यांनी व्यवसायासाठी वापरला. आणि हेच खरं व्यापाऱ्याचं डोकं असलं पाहिजे की बंगला आज ना उद्या होणारच आहे, पण जो बंगला आहे आपला तो तर आपण किमान व्यवसायासाठी वापरला पाहिजे, जागा उपलब्ध करून घेतली पाहिजे. खूप मोठा, जवळपास 400 वारमध्ये असतो बंगला, 400 वारात तो बंगला होता. आणि त्यांच्याकडे त्यावेळेस कारागीर जवळपास 20-25 कारागीर असायचे, बरोबर, 20-25 कारागीर असायचे. आणि स्वतः पण काम करायचे, स्वतः हे लहान असायचे तेव्हापासून काम करायचे. चप्पल बनवणं, दूध लावणं, रबर घसणं, पट्टे बनवणं, हे असं शून्यातून निर्माण केलं. खूप काबड कष्ट केले. आज आपण हे जे इतकं मोठं जे वटवृक्ष पाहत आहोत ना, हे त्याचंच घोतक आहे. हे कष्टाचं घोतक आहे, हे त्यागाचं घोतक आहे.
त्यांच्या वडिलांनी जे कष्ट केले, जे त्याग केले, या त्यागामुळं हे निर्माण झालेलं आहे. त्यांची पुण्याई. त्यांचीच पुण्याई खऱ्या अर्थाने त्यांची पुण्याई गुरु रविदास महाराजांची पुण्याई आहे आणि त्या माध्यमातून हे निर्माण झालं. आणि आजही यांचे काही कष्ट कमी नाही. सारखं धावपळ असते, सारखं दिल्ली जा, तुम्हाला सांगतो राजस्थान जा, गुजरात जा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे कारखाने आहेत त्या ठिकाणी भेटी देणं, तिथला माल कसा आहे काय तो चॉईस करून आणणं, गिरायकाची जी आवड निवड असते त्या निवडीनुसार तो माल ठेवणं. आणि आज इतकं मोठं त्यांनी जे ऐश्वर्य निर्माण केलेले वटवृक्ष बनवलेलं आहे. खूप मेहनत आहे त्याच्या मागं, फुकट काही भेटत नाही. सगळ्यांची मेहनत आहे. हो, आणि फुकट सगळ्यांची हो, सगळ्यांची, त्यांच्या घरच्यांची, सगळ्यांची, त्यांच्या भावांची, त्यांच्या वहिनींची, त्यांच्या मिसेसची, त्यांच्या आईच्या वडिलांची तर अपार आहे. पण त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांची बायकोपासून त्यांच्या भावापासून ही सगळ्यांची मेहनत आहे. म्हणून आज आपल्याला दिसतं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इतकं जरी असून सामाजिक कधीच कुठल्याही कार्यक्रमांना ते विसरत नाही. सामाजिक भान पाळतात, समाजाला लागून राहतात, समाजाला चिपकून राहतात. समाजाचे कुठलेही कार्यकर्ते आला त्यांना कुठल्याही म्हणजे नाराज करणं हा भागच नाही त्यांच्याकडे. कुठलेही येऊ द्या, नाशिक रोडचे येऊ द्या, सातपूरचे येऊ द्या, त्यांच्याकडे येतात. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या यथाशक्तीनुसार ते त्यांना मदतही करतात आणि कार्यक्रमाला देखील पोहोचतात. तर मागच्या वर्षी देखील एक भरघोस माननीय ओमप्रकाश तंवर, त्यांचे बंधू राकेशजी तंवर यांनी भरघोस मदत केली होती. त्याच्या मागच्या वर्षाला देखील मदत केली होती. त्याच्या पाठीमागं जर गेलं तर शाळेत जे आपण कार्यक्रम करतो त्यांना देखील त्यांनी मदत केलेली होती. आणि 10 वर्षा पाठीमागे गेले तरी त्या मदती त्यांच्या काही खंड पडलेला नाही. त्या मदतींना ते सारखे अखंडितपणे ते मदत करत असतात. असे ओमप्रकाशजी तंवर आपल्या समाजाचे, चर्मकार समाजाचे, राजस्थानी जरी आपले समाज बांधव असते पण चर्मकार आपला मेन तोच. तर आज आम्ही माननीय ओमप्रकाशजी तंवर साहेबांना या ठिकाणी त्यांच्या बंधूंना आपल्या भव्य मिरवणुकीसाठी आम्ही निमंत्रित करायला आलेलो आहोत. ओमप्रकाशजी, आपण सहपरिवारासह, सहकुटुंबासह त्या ठिकाणी उपस्थित राहावा. नक्की. कार्यक्रम कसा आहे काय आहे तुम्ही तर पाहिलेलंच नाही, आहे, पाहिलं. पण ह्यावेळेस हा 4 पटीने आपला कार्यक्रम आहे. हो, आणि हा यावेळेस 4 पटीने मोठा कार्यक्रम आहे. तर न भूतो न भविष्यता, अख्ख्या महाराष्ट्रात कधी असा कार्यक्रम झालाच नाही. असा कार्यक्रम नाशिकमध्ये होतोय. मागच्या वर्षी झाला, तोही कुठंच झाला नाही असा कार्यक्रम. आणि ह्याही वर्षी तितका दांडगा आणि त्यापेक्षा 4 पटीने मोठा होतोय. तर या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहा, सर्व परिवारासह उपस्थित राहा. आपले जे राजस्थानी समाज बांधव आहेत त्यांना देखील तुम्ही सांगा, आवर्जून सांगा, आवर्जून उपस्थिती त्यांची दर्शवा. नक्की. आणि कार्यक्रमाला उपस्थिती लावा आणि पहा कार्यक्रम. अशा नक्की. पद्धतीने आपला कार्यक्रम आहे. हो, आम्ही आणि पाहायला नाही येणार. आपण खूप चेंज केलेला आहे आता, मागच्या वेळेपेक्षा खूप चेंज केलेला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आज ओमप्रकाशजी तंवर साहेबांना या ठिकाणी निमंत्रित केलं. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. जय रविदास.